आहे UPSCचा 2025चा पेपर आहे जो रिसेंटली सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जी झाली तुमची त्याच्यामध्ये हा पेपर होता. ह्याच्यावरती प्रश्न काय काय आलेले आहेत, कसे आलेले आहेत, डिफिकल्टी लेवल काय आहे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायच्या आहेत. सो विल सी की स्टॅटिक लेवल किती असतं याच्यामध्ये आणि डायनॅमिक लेवल किती आहे किंवा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स कोणकोणते विचारले ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायच्या तिथं डिस्कस करायचे. ठीक आहे. आता आय थिंक सो सगळ्यांना पॅटर्न माहित आहे. UPSCला असू दे किंवा राज्यसेवेला असू दे पॅटर्न तो सेमच असणार आहे. 8 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन लिहायचे आहेत. 5 पैकी पहिला आणि जो तुमचा 5वा क्वेश्चन आहे सेक्शन ए आणि बी मध्ये, सेक्शन ए मध्ये 4 क्वेश्चन असणार, सेक्शन बी मध्ये परत 4 क्वेश्चन असणार आहेत. सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 1 आणि सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 5 हे कंपल्सरी असणार आहे. आणि बाकीचे 3 जे क्वेश्चन्स सोडवायचे तुम्हाला ते ऍटलिस्ट सेक्शन ए आणि सेक्शन बी मधला ऍटलिस्ट एक क्वेश्चन सोडवायचा आहे. ठीक आहे. हे असं टोटल मिळून तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 250 मार्काला पेपर असतो आणि हाच पॅटर्न तुम्हाला राज्यसेवेला सुद्धा हा सेम पॅटर्न असणार आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला थोडासा पॅटर्न डिफरंट असतो. क्वेश्चन्स असे सिमिलर असतात, फक्त मार्किंग सिस्टीम थोडीशी डिफरंट असते. 200 मार्काला पेपर असतो. सो फर्स्ट विल सी हाऊ द क्वेश्चन्स आर बीन आस्क्ड. आता बघा हे क्वेश्चन जे कंपल्सरी आहेत, आता हे कंपल्सरी क्वेश्चन मध्ये ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन जे आहेत ते ऑलमोस्ट इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत. कारण का फर्स्ट क्वेश्चन जर काय बघायला गेला तर तुम्ही क्लासिफाय नॅचरल रिसोर्सेस ऑलरेडी आपण क्लासमध्ये घेतलेला आहे, सोपा प्रश्न आहे आणि आपल्या टेस्टमध्ये पण आपण हा क्वेश्चन घेतला होता. सो इट इज वन ऑफ द इझी क्वेश्चन. आणि डिस्कस द नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट विथ रेफरन्स टू इकॉलॉजिकल कन्झर्वेशन. इकॉलॉजिकल कन्झर्वेशनच्या बेसिसवरती काय करायचं तुम्हाला नॅचरल रिसोर्सचं मॅनेजमेंट करायचं आहे. ठीक आहे. सो इट इज अ फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय होता, डिफरन्शिएट बिटवीन क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्न. मस्तपैकी एक छोटासा टेबल दिलेला आहे आपल्या नोट्समध्ये, तो सुद्धा आपण बघितलेला आहे ऑलरेडी. क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न मध्ये काय डिफरन्स असतात, एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आपण. एव्हरीथिंग वी हॅव सीन. अँड देन डिस्क्राईब द प्रिन्सिपल्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम. ऑलरेडी द प्रिन्सिपल्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण काय बघितलेले आहेत आपल्या ॲग्रोनॉमीमध्ये बघितलेले आहेत. क्वेश्चन नंबर सी बघा. क्वेश्चन नंबर 1C मध्ये डिफरन्शिएट बिटवीन ॲग्री सिल्व्हिकल्चर अँड ॲग्री सिल्व्ही पाश्चर कल्चर. सिल्व्ही कल्चर आणि सिल्व्ही पाश्चर कल्चर. सिल्व्ही म्हणजे फॉरेस्ट ट्रीज, सिल्व्ही पाश्चरल फॉरेस्ट ट्रीज प्लस पाश्चर म्हणजे ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स प्लस फॉरेस्ट ट्रीज, ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स प्लस फॉरेस्ट ट्रीज प्लस पाश्चर्स. याचं काय झालं तुमचं ॲग्री सिल्व्ही पाश्चर कल्चर हे झालं. गिव्ह सुटेबल एक्झाम्पल्स ऑफ कंपोनेंट क्रॉप्स. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणकोणते क्रॉप्स आपण ग्रो करू शकतो याचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं होतं. सी क्वेश्चन नंबर डी काय, एल्युसिडेट डिफरंट फॉरेस्ट पॉलिसीज अँड देअर एम्स. वेगवेगळे फॉरेस्ट पॉलिसीज कोणकोणते होते तुमच्या. ते पॉलिसीज मध्ये तुम्हाला ऍक्ट्स टाकता येतात, ह्याच्यामध्ये पॉलिसीज वेगवेगळ्या स्कीम्स टाकता येतात, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय काय हे टाकता येतं. मग हे पॉलिसीज टाकून त्याचे एम्स द्यायचे होते. आता एम काय तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये द्यायची गरज नव्हती याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत होता की प्रत्येक पॉलिसीज बद्दल एक 3-4 लाईन लिहू शकत होता, बास, मोर दॅन सफिशियंट. 3-4 पॉईंट जरी लिहिले, 3-3 पॉईंट्स जरी लिहिले, महत्वाचे एम जरी लिहिले, मोर दॅन सफिशियंट आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त लिहायची गरज नाही. कारण का तुम्ही 4 जरी पॉलिसीज वेगवेगळे लिहिला किंवा ऍक्ट जरी मेन्शन केला आणि त्याच्याबद्दल लिहायला गेला तर तुमचं वर्ड लिमिट संपून जातं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं खूप जास्त लिहायची गरज नाही. महत्वाचे एम्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे फक्त. येस. आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता. जनरली अशा पद्धतीचे प्रश्न विचारत नाहीत तुमच्या वीड सायन्समध्ये, पण प्रश्न विचारला होता ह्यावर्षी आयोगाने. तर क्वेश्चन काय होता, एक्सप्लेन वीड कंट्रोल इफिशियन्सी. वीड कंट्रोल इफिशियन्सी म्हणते ते म्हणजे कोणत्या विडीसाइडचा यूज करून किती अमाऊंट मध्ये आपल्याला वीड कंट्रोल करता येतं. हा वीड कंट्रोल इफिशियन्सी विचारला होता. वर्कआउट वीड कंट्रोल इफिशियन्सी फ्रॉम द गिवन डाटा अँड ऑफर युअर क्रिटिकल कमेंट. आता याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवा, हा क्रिटिकल कमेंट आहे. क्रिटिकल कमेंट. आता क्रिटिकल कमेंटचा अर्थ लक्षात करून घ्या. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लिहायच्या, 2 बाजू लिहायच्या. क्रिटिकल कमेंट. आता क्रिटिसिझम जेव्हा तुम्ही लिहित असता किंवा क्रिटिसाइज करत असता तेव्हा यू हॅव टू राईट बोथ द थिंग्स. यू हॅव टू राईट द पॉझिटिव्ह साइड अँड देन यू हॅव टू राईट द नेगेटिव्ह साइड. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. नेगेटिव्ह बोथ द थिंग्स यू हॅव टू राईट इट. म्हणजे अनविडेड चेक पॉप्युलेशन किती आहे, 900 आहे, बरोबर आहे. हँड विडिंग 55 झालं. हर्बिसाइड ए 45, हर्बिसाइड बी 40 आणि हर्बिसाइड सी 50.
सगळ्यात जास्त वीड कंट्रोल कशामध्ये होते हे बघून घ्या. आणि याच्यावरती मग तुमचं काय करा, कमेंट लिहायचं. म्हणजे अनविडेडचं काय, किंवा हँड विडिंगचं किंवा हर्बिसाइड ABC ह्यांचा जेव्हा तुम्ही यूज करताय तेव्हा यूज केल्यानंतर ह्याच्यातले पॉझिटिव्ह किती आहेत, पण ते खरोखर वापरायला पाहिजेत का, म्हणजे हे चारही मेथड्स तुम्हाला वापरायला पाहिजेत का, किंवा चारहीपैकी तुम्हाला कोणतं वापरायला पाहिजे हे तुम्हाला तिथं सजेस्ट करणं एक्सपेक्टेड होतं. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला वीड कंट्रोल इफिशियन्सी काढायची नव्हती किंवा एक्सप्लेन करायचं नव्हतं, लक्षात ठेवा. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं की तुम्हाला हे एक्सप्लेन करायला पाहिजे होतं की कोणतं सगळ्यात इफिशियंटली यूज करू शकता तुम्ही, वेदर इट इज 2, 3, 4 किंवा 5 ह्याच्यापैकी. कारण का तुम्हाला इथं क्रिटिकली कमेंट विचारले, क्रिटिकल कमेंट विचारले, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड तुम्हाला लिहायचं होतं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकला असता की प्रत्येकाचं एक टेबल बनवू शकला असता, लक्षात ठेवा. आता हा टेबल बनवून ह्याच्यामध्ये 3 सेक्शन्स बनवून तुम्ही लिहू शकत होता, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे आहे. आणि याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स इन फेवर, आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट, अशा पद्धतीमध्ये टेबल बनवून तुम्हाला ह्याचा आन्सर लिहिता आला असता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघा. एन्युमरेट द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज विथ रेफरन्स टू ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, प्रेझेंट द ओपिनियन ऑफ पब्लिक ऑन क्लायमेट चेंज. आता बघा परत आणि थोडंसं UPSCने काय केलं इथं, फक्त काय तुमच्या बुक्समध्ये जे आहेत त्याच्यावरती फक्त प्रश्न नाही विचारलेला आहे, ह्याच्यावरती काय विचारलेलं आहे लक्षात ठेवा. आता हे जो काय फर्स्ट सेक्शन जो आहे, एन्युमरेट द इम्पॅक्ट, आता इम्पॅक्ट आपण बघितलाय, लक्षात ठेवा. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हा टेस्टमध्ये पण प्रश्न घेतला होता, इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. मग याच्यामध्ये 2 सेक्शन करायचे होते तुम्हाला. इम्पॅक्ट हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, येस पॉझिटिव्ह पण आहे, लक्षात ठेवा, आणि निगेटिव्ह, बोथ द इम्पॅक्ट्स आर देयर. याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह इम्पॅक्ट येत नाही, लक्षात घ्या, बोथ आहेत. आणि हे बोथ जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत हे ऑलरेडी मी तुम्हाला डिक्टेट केलेलं आहे क्लासरूम मध्ये, क्लास नोट्स मध्ये तुम्ही जाऊन चेक करा, तुम्हाला डिक्टेशन मध्ये हे सापडून जाईल. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट्स काय काय आहेत. आता हा तर झाला पूर्णपणे वी कॅन से स्टॅटिक पार्ट म्हणूया आपण याला. बट आता ह्याच्या पुढचा जो काय पार्ट आहे तो कोणता पार्ट आहे, प्रेझेंट द ओपिनियन ऑफ पब्लिक ऑन क्लायमेट चेंज. म्हणजे लोकांचं मत काय आहे, लोकांचं ओपिनियन काय आहे, हा प्रश्न विचारला याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये असं विचारलेलं नाहीये की व्हॉट इज युअर ओपिनियन, तुमचं पण ओपिनियन नाही विचारलं, लोकांचं ओपिनियन काय आहे. मग ह्याच्यामध्ये बोथ द साईड परत लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ओपिनियन पण आहे आणि निगेटिव्ह ओपिनियन. आता मोस्टली इथं तुम्हाला निगेटिव्ह ओपिनियन लिहिणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवा. कारण काय, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ज्या लोकांच्यावरती होतो दे आर द वी कॅन से वल्नरेबल ग्रुप जे असतील किंवा वेगवेगळे सेक्शन जे आहेत, पुअर पीपल आहेत, त्यांच्यावरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होत असतो. श्रीमंत माणसांना इतका पण जास्त अजून काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. कारण का त्यांच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, पैसे आहेत टू फाईट अगेन्स्ट द क्लायमेट चेंज. बट अगेन वेन यू गो फॉर दिस पर्टिक्युलरली द वल्नरेबल सेक्शन्स ऑर द पुअर पीपल, पॉवर्टी जिथं जास्त आहे, फार्मर्स आहेत, वेगवेगळ्या सेक्शनच्या लोकांचं मत वेगवेगळं असणार आहे. सो बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्ही सेक्टोरल वाईज काय करू शकता, ओपिनियन देऊ शकता. म्हणजे फार्मरचं ओपिनियन हे आहे किंवा रिचचं ओपिनियन, पुअरचं ओपिनियन, ह्या अशा पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला ओपिनियन देता येतं. असं नाहीये की हे म्हणजे सगळ्यांना एक जनरलाइज्ड कॅटेगरीमध्ये टाकून तुम्ही ओपिनियन द्यायचं नाहीये, लक्षात ठेवा. कॅटेगरी वाईज कॅटेगरीज करा तुम्ही पहिल्यांदा इथं. मग बेसिकली पब्लिकमध्ये कॅटेगरीज करा, हे सेक्टर्स आहेत. ऍग्रिकल्चर सेक्टर मधले लोक, पॉवर्टी असणारे लोक, वल्नरेबल सेक्शन, वुमेनचा सेक्शन वेगळा घ्या, चिल्ड्रनचा एक वेगळा सेक्शन घ्या, ओल्ड पीपलचा सेक्शन वेगळा घ्या. म्हणजे हे वेगवेगळे जेव्हा सेक्शन तुम्ही लिहिता तेव्हा ऍक्च्युली तुमचं कम्प्लीट आन्सर बनतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं जे व्ह्यू असणार आहे किंवा जे काही प्रत्येकाचं आन्सर रायटिंग मेथड असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे. बट मोस्टली असा प्रयत्न करायचा की तुम्ही ओव्हरऑल सगळ्यांचं ओपिनियन जे आहे ते इथं मांडायला लागलाय, सगळ्या लोकांचं इथं ओपिनियन मांडणं एक्सपेक्टेड आहे. मग ह्याच्यामध्ये काही ऑर्गनायझेशन्स असतील, पब्लिक ऑर्गनायझेशन्स असतील, एनजीओज असतील, ह्यांचं ओपिनियन असेल, मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मांडायच्या, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2B, राईट डाऊन ॲग्रॉनॉमिक मेजर्स फॉर क्लायमेट रेझिलियंट क्रॉप प्रोडक्शन. आता ॲग्रॉनॉमिक मेजर्स विचारले तिथं. मग ॲग्रॉनॉमीमध्ये बेसिकली जे काही क्रॉप किंवा कल्टिवेशन प्रॅक्टिसेस वगैरे आहेत त्याचं मेजर्स तुम्हाला इथं लिहायचे. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणूया की क्रॉप रोटेशन असेल किंवा बेसिकली मल्चिंग असेल, म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. क्रॉप क्लायमेट रेझिलियंट आहे विचारले, लक्षात ठेवा, क्लायमेट रेझिलियंट. आता हा पण टॉपिक आपण ऑलरेडी केलेला आहे तुमच्या इकॉलॉजीमध्ये.
क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात, कोणकोणते पॉईंट्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ॲग्रोनॉमिकल मेजर्स कोणकोणते घ्यायला पाहिजेत ह्या सुद्धा ऍक्च्युली आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. म्हणजे मिलेट्स ग्रो करा. आता आपण काय ग्रो करतोय, राईस आणि शुगर केन जास्त ग्रो करतोय, वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप्स आहेत, पण बेसिकली ह्याच्या जागी आता आपल्याला मिलेट्स ग्रो करता येतात. एक्झाम्पल वी कॅन से, एक्झाम्पल काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये, अजून काय लिहिता येतं, क्रॉप रोटेशन करता येतं, पल्सेस, ऑइल सीड्स हे प्रमोट करता येतं. ह्याच्यानंतर तुम्हाला मल्चिंग झाल्यानंतर इरिगेशन मेथड्स वेगवेगळे आहेत ते यूज करता येतात त्याच्यामध्ये. सो बेसिकली हे जे काही सगळे मेजर्स आहेत, ॲग्रोनॉमिकल मेजर्स फक्त म्हणतोय मी, हे तुम्हाला लिहायचं होतं. सो स्पेसिफिकली ॲग्रोनॉमिकल मेजर्स तुम्हाला इथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात घ्या. आणि कुठे विचारले, इन द रेनफेड एरियाज. ऑलरेडी आपण हे बघितलेले, रेनफेड एरियाजमध्ये काय काय मेजर्स घेतले जातात हे ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आपण. आता रिसेंटलीच आताच आपला टॉपिक झालेला आहे, त्याच्यामध्ये हे डिस्कस केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 2C काय, राईट अ ब्रीफ नोट ऑन द मेजर सॉइल्स ऑफ इंडिया. तर मेजर सॉइल्स ऑफ इंडिया गिवन बाय ICAR लिहायचं तुम्हाला, लक्षात ठेवा. USDAचं क्लासिफिकेशन नाही लिहायचं, इथं काय लिहायचंय तुम्हाला, ब्रीफ नोट ऑन मेजर सॉइल्स ऑफ इंडिया. मग हे कुणी दिलेलं लिहायचंय तुम्हाला, जे काय तुमचं MCR आहे, सॉरी ICAR आहे, ICAR न जे काय दिलेलं आहे, ICARचं तुम्हाला इथं क्लासिफिकेशन करायचं आहे. मग हे करत असताना बेसिकली तुम्हाला काय करणं एक्सपेक्टेड आहे, एक मॅप, इंडियाचा मॅप पण काढायचा, लक्षात ठेवा. इंडियाचा मॅप काढून मग तुम्हाला काय करायचंय, ह्याचं क्लासिफिकेशन द्यायचं किंवा ह्याचं एक्सप्लेनेशन करायचं. प्रत्येक सॉइलचे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये परत, आणि तीन चार पॉईंट्स किंवा 4 ते 5 पॉईंट्स महत्वाचे सॉइल्स घ्या. ॲल्युअल सॉइल आहे, ब्लॅक सॉइल आहे, रेड सॉइल आहे, लॅटरेटिक सॉइल आहे. ह्या ऍटलिस्ट ह्या 4 महत्वाच्या सॉइल्सला तरी जास्त पॉईंट्स येणं एक्सपेक्टेड आहेत. बाकीचे जे काय आहेत तुमची ॲरिड सॉइल, सलाईन सॉइल आहे, माउंटेन सॉइल आहे, ह्यांना थोडंसं कमी पॉईंट जरी दिलं तरी पण चालेल, पॉईंट कमी जरी लिहिले तरी पण चालतील. पण याच्यामध्ये जे काय तुमचे महत्वाचे 4 सगळ्यात जास्त महत्वाचे सॉइल्स आहेत, याच ऑफकोर्स बाकीचे सॉइल्स पण महत्वाचे आहेत, पण 4 खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पॉईंट मिळतात, ह्याच्यामध्ये जास्त पॉईंट तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड होतं. देन क्वेश्चन नंबर 3A बघा. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये टॅकल करू शकता. आता 1 तर कंपल्सरीच आहे, 2 पण क्वेश्चन हा इझी होता, त्याच्यामुळे हा सुद्धा तुम्ही क्वेश्चन ऍड्रेस करू शकत होता, लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. नाउ सी, लिस्ट आउट सिरियल अँड मिलेट बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम. ऑलरेडी आपण सिरियल अँड मिलेट बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम्स बघितलेले आहेत, वेगवेगळे क्रॉपिंग सिस्टीम्स बघितलेले आहेत. सिरियल बेस्ड कोणकोणते सिरियल्स ग्रो करतात आणि मिलेट्स कोणकोणते मिलेट्स ग्रो करतात, लक्षात ठेवा. हे ऑलरेडी क्रॉपिंग सिस्टीम्स मध्ये बघितलेले आहेत. डिक्टेशन दिलेलं आहे, काही पार्ट मध्ये डिक्टेशन दिले, काही प्रिंटेड नोट्स मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. कुठं प्रॅक्टिस केलं जातं, इंडियामध्ये, बेस्ड ऑन द सॉइल टाईप. आता सॉइलच्या टाईप मध्ये बेसिकली तुम्हाला करायचं आहे, आणि इरिगेशन अवेलेबिलिटी. अगेन ह्याच्यामध्ये काय करता आलं असतं तुम्हाला, यू कॅन ड्रॉ अ मॅप ड्रॉ करून तुम्हाला सॉइल. आता सॉइल मोस्टली जर काय ॲल्युअल सॉइल जर बघायला गेला तर ॲल्युअल सॉइल मध्ये तुम्हाला सिरियल बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम येते, इजंट इट. आणि जर का तुम्ही मिलेट्सला जर काय बघायला गेला, जिथं ॲरिड सॉइल आहे किंवा ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रेड सॉइल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मिलेट बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम बघायला मिळते, इजंट इट. सो तो एक पट्टा दाखवू शकता तुम्ही, ते रिजन्स दाखवू शकता, आणि त्याबरोबर तुम्हाला इरिगेशन सिस्टीम्स पण त्या ठिकाणी दाखवू शकता. नॉर्दर्न पार्ट्स ऑफ इंडियामध्ये जर गेला तर कॅनल इरिगेशन सिस्टीम इज मोर, वेल्स आर मोर, इजंट इट. ट्यूबवेल्स भरपूर जास्त आहेत. सदर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये जर गेला तर सदर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये तुम्हाला टँक्स जास्त बघायला मिळतील. येस, इरिगेशन टँक्स वगैरे बघायला मिळतात. मग तुम्ही इथं ह्या गोष्टी दाखवू शकता आणि त्याच्यानुसार बेसिकली मग एक्सप्लेनेशन करू शकता, लक्षात ठेवा. हे ऑलरेडी आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे किंवा डिस्कस पण केलेलं आहे, लक्षात ठेवा. मिलेट्स अँड द सिरियल बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम. फक्त तुम्हाला कशाला लिंक करायचं आहे, यू हॅव टू लिंक दॅट टू द सॉइल टाइप्स अँड द इरिगेशन अवेलेबिलिटी. ह्या दोन्हीला तुम्हाला लिंक करायचं आहे. असं करू नका की फक्त तुम्ही सिरियल बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम लिहिताय आणि मिलेट बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम लिहिताय. नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये सॉइल टाईप आणि इरिगेशन अवेलेबिलिटी ह्याला सुद्धा तुम्हाला लिंक करणं एक्सपेक्टेड आहे. मगच तुमचं क्वेश्चनची डिमांड जी आहे ती फुलफिल होऊन जाते. गेटिंग? नेक्स्ट बी, डिस्कस द प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ रेनफेड कॉटन क्रॉप अंडर द फॉलोइंग हेड्स. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही तुमचे फायबर क्रॉप्स आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्रॉप म्हणजे जो आहे तो कॉटन. कॉटनवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. जर का फायबरवरती विचारलं तर आय एम टॉकिंग जस्ट अबाउट द फायबर्स, नॉट अबाउट द अदर क्रॉप्स. ठीक आहे, शुगर क्रॉप्स वेगळे असणार आहेत तुमचे, फायबर क्रॉप्स वेगळे असणार आहेत, सिरियल्स वेगळे असणार, मिलेट्स वेगळे असणार आहेत.
प्रत्येकाचं क्लासिफिकेशन करून सांगितलं होतं की कोणकोणते महत्वाचे क्रॉप्स आहेत आणि त्यापैकी एक क्रॉप सांगितला होता कॉटन. आता कॉटन वरती लक्षात ठेवा इथं रेनफेड कॉटन विचारलाय. सो फक्त मी तुम्हाला ॲग्रोनॉमीमध्ये कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करताना हे पण सांगितलं होतं की तुम्ही फक्त ह्या गोष्टी करू नका की राईस फक्त करायचं नाहीये तुम्हाला. राईसमध्ये पण वेगवेगळे सिस्टीम्स आहेत ते करायचं आहे. अपलँड राईस, लोलँड राईस असेल, SRI मेथड वगैरे असेल, इजंट इट. मग हे जे काही सिस्टीम्स आहेत किंवा हे जे मेथड्स आहेत कल्टिवेशन प्रॅक्टिसेसचे हेच तुम्हाला ह्याच्यामध्ये पण करायचं आहे. डायरेक्ट सीडेड राईस परत आहेत, पण कॉटनमध्ये सुद्धा रेनफेड असेल किंवा इरिगेटेड असेल ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत. शुगरकेन जेव्हा करता शुगरकेन मध्ये पण ह्याच गोष्टी करायच्या. शुगरकेन ठीक आहे, शुगरकेन इरिगेटेड आहे, पण जे काही नॉर्मल कंडिशन्सला करतायत ती गोष्ट वेगळी झाली. बट ह्याच्यामध्ये तुम्हाला SSI मेथड पण तुम्हाला शुगरकेन मध्ये करायचं आहे. जेव्हा तुम्ही मेज करता मेजमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी येणार लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न येईल, पॉपकॉर्न येईल, इजंट इट, बेबी कॉर्न येईल, म्हणजे क्वालिटी प्रोटीन मेज येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्याच्यामुळे क्रॉप करताना वेगवेगळ्या टाइप्स मध्ये करायचं, वेगवेगळ्या सिस्टीमचं करायचं आहे. एकच फक्त याच्यावरती फोकस नाही करायचा. रेनफेड कॉटन विचारलाय लक्षात ठेवा. हा मोर ऑर लेस आता ह्याचं क्रॉपिंग प्रॅक्टिसेस जे असतात, कल्टिवेशन प्रॅक्टिस असतात, हे खूप जास्त व्हॅरी होणार नाही आहेत लक्षात घ्या. पण यस ऑफकोर्स काही काही एक्सेप्शन्स असतात, काही काही व्हॅरिएशन्स असतात इरिगेटेड आणि रेनफेड मध्ये, त्या तुम्हाला बघायला लागणार आहेत आणि त्या तिथं तुम्हाला लिहायची गरज आहे. कारण का तुमचं इथं सीड रेट पण चेंज होणार आहे, फर्टिलायझर डोस चेंज होतो बेसिकली, याच्यामध्ये थोड्याफार व्हरायटी चेंज होऊ शकतात तुमच्या. सो बेसिकली त्या गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करावं लागणार आहे स्पेसिफिकली. येस, पण याच्यामध्ये त्यांनी काही पॉईंट्स दिलेले, त्या पॉईंटच्या बेसिसवरती लिहायचं आहे. सो परत आणि रेनफेड कॉटन जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा परत आणि ह्याच्यामध्ये मॅप काढा. मॅप काढून याच्यामध्ये दाखवा की कॉटन प्रोड्युसिंग एरियाज कोणकोणते आहेत. क्लायमेट, सॉइल रिक्वायरमेंट, मेथड ऑफ सोइंग अँड सीड रेट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, इंटरकल्चरल ऑपरेशन्स आणि प्लांट प्रोटेक्शन, या गोष्टीवरती तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. सी काय म्हणते, डिस्कस डिफरंट इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशन. परवाच टॉपिक केलाय आपण. इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस कोणकोणते. एक्झाम्पल मल्चिंग, व्हेरी बेस्ट एक्झाम्पल, इजंट इट. इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशन आहे. येस, मग हे टॉपिक्स फक्त तुम्हाला इन सिटू विचारले लक्षात ठेवा. इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशन, एक्स सिटू नाहीये, इन सिटू. जिथं पाणी पडते त्याच ठिकाणी तुम्ही काय करताय, मॉइश्चरला कसं कन्झर्व करताय, हा प्रश्न विचारलेला आहे, नॉट द एक्स सिटू. त्याच्यामुळे तुम्हाला हे टॉपिक्स, हे गोष्टी ज्या आहेत, हे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स थोडेसे बारकाव्यानं बघावे लागणार आहेत. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण काय करतो, डिस्कस डिफरंट मॉइश्चर कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस रिकमेंडेड इन ड्रायलँड एरियाज. मग आपण याच्यामध्ये काय करतो की दोन्ही गोष्टी लिहितो. दोन्ही गोष्टी लिहितो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इन सिटू पण लिहिता, एक्स सिटू पण लिहिता. मग ते क्वेश्चनची डिमांड कुठंतरी फुलफिल होत नाही. इन सिटू आहे, इन सिटू म्हणजे जिथं पाणी पडते तिथंच. आता सांगितलं मल्चिंग, और वी कॅन से डीप टिलेज असेल किंवा वीड मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या तुमच्या इन सिटू कन्झर्वेशन ऑफ द मॉइश्चर, हे झालं. क्वेश्चन नंबर 4A, एक्सप्लेन द प्रोटेक्टिव्ह. नाउ सी क्वेश्चन काय आहे, एक एक बघा. प्रोडक्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह, अमेलियोरेटिव्ह, सुधारात्मक, आणि रिक्रिएशनल, एज्युकेशनल, डेव्हलपमेंटल फंक्शन्स ऑफ इंडियन फॉरेस्ट. इंडियन फॉरेस्ट वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारला. किती पॉइंट्स आहेत, 1 2 3 4 5 अँड 6 पॉइंट्स विचारले लक्षात ठेवा. 20 मार्काला क्वेश्चन आहे. किती मार्काला, 20 मार्काला. मग याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह काय आहे, प्रोडक्टिव्ह म्हणजे जे काय तुम्हाला प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत करणार आहे. सो से फॉर एक्झाम्पल फ्रुट्स असतील, टिंबर असेल, फॉडर असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील. प्रोटेक्टिव्ह, आता प्रोटेक्ट करते, कुणाला प्रोटेक्ट करते, जे काही तुमचे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं प्रोटेक्शन करायला लागले. सो से फॉर एक्झाम्पल सॉइलचं प्रोटेक्शन करते, वॉटरचं प्रोटेक्शन करायला लागले, वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन करते, इजंट इट. अमेलियोरेटिव्ह म्हणजे सुधार करते, कशामध्ये सुधार करते, जे काही पोल्युशन वगैरे आहे ह्याला कमी करायचा प्रयत्न कोण करते, फॉरेस्ट करते, इजंट इट. मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही काय करू शकता की 4 पॉईंट्स तरी ऍटलीस्ट तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे लक्षात ठेवा. 4 पॉईंट्स मध्ये 4 पॉईंट फक्त लिहून चालणार नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण टाकायचे, काही केस स्टडीज पण टाकायचे. सो वी कॅन से यू कॅन राईट सर्टन एक्झाम्पल्स अँड केस स्टडीज. जे काही तुम्ही जीएस ला एन्व्हायरमेंट अभ्यास करता किंवा जीएस मध्ये जे काही तुम्ही एन्व्हायरमेंट वाचताय त्याच्यातला बराचसा डाटा तुम्हाला इकडे घेता येतो लक्षात ठेवा.
नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व्ह वगैरे असतील, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट असेल, किंवा बेसिकली वेगवेगळे जे काय एक्झाम्पल्स आपण तिकडे करतोय हेच तुम्ही एक्झाम्पल्स इथं यूज करू शकता. खूप महत्वाचं आहे. इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स किंवा जे काही इंटिग्रेशन आहे टॉपिकचं हे करणं खूप एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर बी काय म्हणते, एक्सप्लेन वीड सीड बँक. सीड बँक, वीडचं सीड बँक लक्षात ठेवा. आता हे बघितलंय आपण, प्रोलिफरेटिव्ह सीड प्रोडक्शन. सीड प्रोडक्शन जे होते वीड मध्ये किती जास्त प्रमाणामध्ये होते. सो बेसिकली लार्ज अमाउंट ऑफ सीड्स आर बीन प्रोड्युस्ड बाय दिस पर्टिक्युलरली वीड्स. म्हणजे काही काही वीड्स आहेत जे लाखांमध्ये सीड प्रोड्यूस करतात. 1-2 लाख सीड्स प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी असते बऱ्याचशा वीड मध्ये. तर ते वीडची सीड बँक हे विचारले त्यांनी, लक्षात ठेवा. अँड डिस्क्राईब द स्ट्रॅटेजीज टू रिड्यूस वीड सीड्स इन द सॉइल. कशामध्ये, सॉइल मध्ये वीड सीड्स कमी करणं, म्हणजे परसिस्टन्स ऑफ द वीड. पण याच्याबरोबर सीड्सचं लिहायचं लक्षात ठेवा, वीडच्या सीड्सचं परसिस्टन्स ऑफ वीड जे आपण बघितलंय, हाऊ टू रिड्यूस द परसिस्टन्स ऑफ वीड इन द सॉइल. तर हे बघितलंय आपण. पण याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, वीडच्या सीडचं परसिस्टन्स कसं कमी करायचं हे तुम्हाला लिहायचं. वीडच्या सीडचं लक्षात ठेवा. म्हणजे वीडचं सीड जे असणार आहे ते तुमच्या सॉइलमध्ये भरपूर जास्त असणार आहे, सीड बँक भरपूर जास्त असणार आहे. मग ते सीड जे असणार आहे त्याला कमी कसं करता येईल, वेगवेगळे मेथड जे आहेत ते वेगवेगळे मेथड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये यूज करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंटचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये यूज करता येतात. मी म्हणत नाही की तुम्हाला इथं इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट लिहायचं आहे, पण त्याच्यामधले जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही पॉईंट्स ह्याच्यामध्ये घेऊ शकता. नेक्स्ट, इट इज द व्हॉट इज द नीड फॉर इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सजेस्ट INM फॉर ट्रान्सप्लांटेड राईस. दॅट इज इम्पॉर्टंट. काय विचारलाय प्रश्न, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटची गरज काय आहे, व्हॉट इज द नीड ऑफ इट. म्हणजे एक सेक्शन हा झाला, 5 मार्काला हा सेक्शन झाला, आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इन द ट्रान्सप्लांटेड राईस. ट्रान्सप्लांटेड राईस मध्ये आता इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जेव्हा आपण करतोय तेव्हा तुम्हाला कल्चरल प्रॅक्टिसेस लिहायचे आहेत, तुम्हाला बायो फर्टिलायझर्स लिहायचे आहेत, केमिकल फर्टिलायझर्स लिहायचे आहेत, बरोबर आहे. FIM असेल, कंपोस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा ऍडिशन करायचं आहे त्याच्यामध्ये. मग हे कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे तुम्हाला लिहायचं आहे. फक्त याच्यामध्ये ह्यांनी टाकलाय काय वर्ड, इट इज द ट्रान्सप्लांटेड राईस. आता राईसचं जे काही ट्रान्सप्लांटिंग आहे म्हणजे पडलिंग ऑपरेशन्स करतो आपण ट्रान्सप्लांटिंगसाठी. मग त्या गोष्टी थोड्याशा विचारात घेऊन तुम्हाला ह्याच्यामध्ये ते लिहायचे की नेमकं ह्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे. तर ट्रान्सप्लांटिंग राईस म्हटलं की ह्याच्यामध्ये सबमर्ज्ड कंडिशन आली, वॉटर लॉगिंग कंडिशन्स आली. मग ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही केमिकल्स फर्टिलायझर्स वगैरे वापरायला लागलाय किंवा अदर टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स व्हॉट यू आर युझिंग इट, ते कोणकोणते वापरणं अपेक्षित आहे. अझोला वापरायचा आहे किंवा अमोनिकल फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स वापरायचे. नायट्रेट फॉर्म तर वापरत नाही आपण, कारण का वॉटर लॉग्ड कंडिशन्स आहेत. अमोनिकल फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स वापरतो, इजंट इट. मग बायो फर्टिलायझर्स कोणते वापरायला पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथं बघणं एक्सपेक्टेड आहेत. पडलिंग ऑपरेशनच्या टायमाला तुम्हाला काय करायला पाहिजे, परत इनकॉर्पोरेशन ऑफ द FIM असेल किंवा कंपोस्ट वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते विचारात घेऊन इथं लिहायचे. सेक्शन बी, क्वेश्चन नंबर 5. सेम, एक्सप्लेन साल्टेशन, सरफेस क्रीप अँड सस्पेन्शन. परत आणि पहिलाच टॉपिक केला होता सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये, सॉइल इरोजन मध्ये हे टॉपिक केलेलं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आपण ह्याच्यावरती डिटेल्स बघितलेले आहेत की साल्टेशन म्हणजे काय आहे, सरफेस क्रीप म्हणजे काय आणि सस्पेन्शन म्हणजे काय, इजंट इट. कधी होतं ह्याच्यावरती फॅक्टर्स अफेक्टिंग कोणकोणते आहेत, म्हणजे सरफेस क्रीप, साल्टेशन आणि सस्पेन्शन ह्याच्यावरती फॅक्टर्स अफेक्टिंग कोणकोणते आहेत हे सुद्धा बघितलं होतं. पार्टिकल साईज किती असते, केव्हा साल्टेशन होतं, सरफेस क्रीप कधी होतं, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या विथ डायग्राम बघितल्यात आपण, इजंट इट. हे झाल्यानंतर डिस्कस द सेन्सिटिव्ह स्टेज फॉर ड्रॉट अँड हाय टेम्परेचर इन सिरियल्स अँड द पल्सेस. आता सेन्सिटिव्ह स्टेजेस लक्षात ठेवा, ड्रॉट आणि हाय टेम्परेचर, सेन्सिटिव्ह स्टेज म्हटले यांनी. म्हणजे याच्यामध्ये काय, तुमचे क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस जे आहेत ना ते कुठेतरी तुम्हाला आणायचे आहेत, इजंट इट. डिस्कस द सेन्सिटिव्ह स्टेजेस फॉर ड्रॉट अँड द हाय टेम्परेचर इन सिरियल्स अँड द पल्सेस. वेगवेगळ्या सिरियल्स आणि पल्सेसचे एक्झाम्पल्स कुठेतरी घ्यायचे तुम्हाला, आणि टेम्परेचरचा आणि ड्रॉटचा कसा इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा कोणत्या स्टेजवरती. सो व्हॉट आय एम सेइंग, इट इज द स्टेजेस, कोणत्या स्टेजवरती ड्रॉट्स आणि हाय टेम्परेचरचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो बेसिकली इथं क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड आहे, त्याच्यावरनं तुम्ही हे आन्सर लिहू शकता. सी, प्री हार्वेस्ट स्केअरसिटी. प्री हार्वेस्ट लक्षात ठेवा, हार्वेस्टिंगच्या अगोदर स्केअरसिटी आणि पोस्ट हार्वेस्ट ग्लट.
elucidate with suitable examples and give any two valid reason behind situation under Indian context. म्हणजे काय मार्केटिंग बद्दल बोलतोय लक्षात ठेवा. इट इज अ मार्केटिंग. हे कशामधला टॉपिक आहे? इट इज अ ऍग्रिकल्चर इकॉनॉमी. सो इट इज अ प्री हार्वेस्ट स्केअरसिटी. म्हणजे प्री हार्वेस्ट म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर स्केअरसिटी. एक्झाम्पल इट मे बी द लेबरची स्केअरसिटी आहे. इजंट इट? पोस्ट हार्वेस्ट ग्लट म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन्स कशा चेंज होत आहेत. सो बेसिकली ह्याच्यामध्ये तुमचं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज येतील, वोलाटाईल मार्केटिंग कंडिशन्स येतील, शॉर्टेज ऑफ द मार्केट्स असतील, स्टोरेज स्ट्रक्चर्स असतील, कोल्ड चेन स्टोरेज स्ट्रक्चर्स असतील, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असेल, ह्या सगळ्या गोष्टींची स्केअरसिटी आहे किंवा गल्डपण आहे किंवा ह्याच्यामध्ये मार्केट डिमांड नाही आहे. म्हणजे हे मार्केटिंग बद्दल तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड होतं. लक्षात घ्या. सी एक्सप्लेन द टर्म मार्केट इंटेलिजन्स. काय प्रश्न आहे? मार्केट इंटेलिजन्स आहे, लक्षात ठेवा. सो मार्केट इन्फॉर्मेशन मध्ये दोन गोष्टी, इंटेलिजन्स अँड द न्यूज, ह्या दोन गोष्टी लिहायच्यात. मार्केट इंटेलिजन्स वरती प्रश्न आहे, नॉट ऑन द न्यूज ऑल्सो. ठीक आहे. ब्रीफली पॉइंट आउट द रोल ऑफ मार्केट इंटेलिजन्स अँड हाऊ इट इज युजफुल टू द गव्हर्नमेंट, ट्रेडर्स, फार्मर्स, कंझ्युमर्स अँड द रिसर्चर्स. म्हणजे प्रत्येक सेक्शनला कसा युजफुल आहे ते लिहायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ओव्हरऑल नाही लिहायचं, तर पहिल्यांदा लिहा की मार्केट इंटेलिजन्स गव्हर्नमेंटला का महत्वाचं आहे. म्हणजे फ्युचरमध्ये काय मार्केटची परिस्थिती असू शकते हे तुम्हाला आता कळतं. इंटेलिजन्स आहे ना, गव्हर्नमेंट कॅन टेक द मेजर्स फॉर दॅट. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टवरती काय रिस्ट्रिक्शन्स आणायचे की नाही किंवा कोणकोणते मेजर्स घ्यायला पाहिजेत हे असतील. किंवा ट्रेडर्स काय करणार आहे बेसिकली, आता फ्युचरची डिमांड कशी असेल त्याच्यानुसार ट्रेडर्सनं काय स्टेप घ्यायला पाहिजेत, फार्मर्सनं कोणते क्रॉप्स घ्यायला पाहिजेत किंवा कुठं सेलिंग केलं पाहिजे, कुठं बाईंग केलं पाहिजे, किंवा कंझ्युमरला आता कंझ्युमरचं डिमांड पण प्रेफरन्स जे असते ते मार्केटच्या कंडिशन्सवरती पण चेंज होतात, लक्षात ठेवा. आणि रिसर्चर्सला. ठीक आहे. देन एक्सप्लेन फार्मर फर्स्ट अँड ब्रीफली डिस्कस द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मर फर्स्ट. ठीक आहे. आता फार्मर फर्स्ट हे तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवा. फार्मर फर्स्ट काय हे जर काय माहित नसेल तुम्हाला, देन इट इज ऑफ नो यूज. कारण का एखादी गव्हर्नमेंटची पॉलिसीज आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी जर काय तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला तिथं काय लिहिता येतं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे लिहिता येतात. सो बेसिकली यू नीड टू नो व्हॉट इज द फार्मर फर्स्ट पॉलिसी. सो फार्मर फर्स्ट पॉलिसी केल्यानंतर बेसिकली देन यू हॅव टू राईट दस इट्स ऑब्जेक्टिव्ह. सो बेसिकली द कोर प्रिन्सिपल काय ह्याच्यामध्ये, बॉटम अप अप्रोच आहे, लक्षात ठेवा. सॉरी, टॉप डाऊन अप्रोच जो आहे बेसिकली शिफ्टिंग करायचं. ट्रॅडिशनल जो काही शिफ्ट आहे तुमचा तो शिफ्ट करायचा आहे. टॉप डाऊन अप्रोच पासून आपल्याला बॉटम अप म्हणजे फार्मर्स फर्स्ट म्हणजे फार्मरला बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे. सो बेसिकली फार्मरच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा फार्मरचं नॉलेज आहे ह्याचा यूज करायचा आहे, नॉलेज एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स यूज करायचा आहे, किंवा बॉटम अप अप्रोच ह्याच्यामध्ये यूज करायचा आहे, किंवा पार्टिसिपेशन आणि कोलॅबरेशन जे आहे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये आणण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. येस. देन क्वेश्चन नंबर 6, enumerate the harmful effects of herbicide residue in soil. Now see, weed science हा टॉपिक आहे परत, आणि herbicide residue in the soil, persistence of herbicides in the soil. म्हणजे हर्बिसाइड्स हे जास्त प्रमाणामध्ये जास्त वेळासाठी जर का सॉइल मध्ये राहिले तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो. डिस्कस द रेमेडियल मेजर्स टू ओव्हरकम द अबव प्रॉब्लेम्स. बी, गिव्ह अ लुसिड अकाउंट ऑन द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सॉइल फॉर्मेशन. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सॉइल फॉर्मेशन, फॅक्टर्स ऑलरेडी बघितलेत आपण, isn't it? सॉइल फॉर्मेशनचे फॅक्टर्स. सो व्हॉट आर दोज फॅक्टर्स? ऑलरेडी वी हॅव डिस्कस. ते 5 फॅक्टर्स आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत. देन प्रेझेंट अ ब्रीफ नोट ऑन टाइप्स ऑफ मल्चेस अँड देअर रोल इन सॉइल मॉइश्चर कन्झर्वेशन. ऑलरेडी मल्चचे टाइप्स बघितलेत आपण. प्लास्टिक मल्च आहे, ऑर्गॅनिक मल्च ज्याच्यामध्ये स्ट्रॉ मल्च आहे, क्रॉप रेसिड्यू मल्च असेल, सॉइल मल्च आहे, डस्ट मल्च आहे, पिबल मल्च आहे, इजंट इट? ह्या सगळ्या गोष्टी, वर्टिकल मल्च आहे अगेन. सो ऑल द टाइप्स ऑफ द मल्चेस वी हॅव सीन. Again the question was been asked on this. Next, see, explain the term conjunctive use of water. So we have seen what is conjunctive use of water. So basically it is an integrated and coordinated use of both surface and the subsurface water जे आहे ह्यांचा दोघांचा इंटिग्रेटेड अँड कोऑर्डिनेटेड यूज करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला रिचार्ज आणि रिकव्हरी ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात घ्या. Suggest the management practices to improve poor quality irrigation water with reference to salinity hazard. म्हणजे जे काय पुअर क्वालिटी इरिगेशन वॉटर आहे त्याचं इम्प्रुव्हमेंट कसं करायचं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही चांगलं क्वालिटी पाणी घ्या आणि जे काही पुअर क्वालिटी वॉटर आहे ते तुम्ही मिक्स करू शकता, अल्टरनेट यूज करू शकता, त्याचं अमेंडमेंट्स टाकू शकता, जसं की जिप्सम. कारण ह्याच्यामध्ये सॅलिनिटी हॅझार्ड विचारलंय, लक्षात ठेवा. सॅलिनिटी म्हटलं की ह्याच्यामध्ये जिप्सम ऍड करणं इज एक्सपेक्टेड, लक्षात घ्या. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये सलाईन टॉलरंट क्रॉप्स जे आहेत हे तुम्हाला इथं घेता येतात. ऑलरेडी वी हॅव डिस्कस दिस ऑल्सो. देन
enunciate the reasons for waterlogging and describe various management strategies to mitigate waterlogging. ऑलरेडी टॉपिक डिस्कस केलेला आहे की वॉटरलॉगिंगची कारणं काय आहेत. हाय वॉटर टेबल असेल, फॉल्टी इरिगेशन प्रॅक्टिसेस असतील, सीपेज लॉसेस असेल तुमच्या कॅनलमधून किंवा तुमचे जे वॉटर बॉडीज आहेत त्याच्यामधून असेल, इजंट इट, किंवा तुमचं अनड्युलेटिंग लँड सरफेस असतील, बऱ्याचशा कारणं असू शकतात. सो नॅचरल कारणं पण असू शकतात आणि ह्याला मॅनमेड कारणं सुद्धा असू शकतात, लक्षात घ्या. देन वाय इज फार्म प्लॅनिंग नेसेसरी. आता फार्म मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग ह्याच्यामधला हा टॉपिक आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा. आता ह्याच्यामध्ये फार्म प्लॅनिंग, लक्षात घ्या, फार्म प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट बोथ आर डिफरंट वर्ड्स. ठीक आहे. मॅनेजमेंट म्हणजे नेमकं आपण आता सध्याच्याला डिसिजन्स घेतोय किंवा काहीतरी वर्कआउट करतोय. प्लॅनिंग काय करतो आपण, फ्युचरसाठी प्लॅनिंग करतो, फ्युचर पर्स्पेक्टिव्हनं. फ्युचरमध्ये काय आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण प्लॅनिंग करतोय. सो काय विचारले, वाय इज फार्म प्लॅनिंग नेसेसरी. सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतात, लक्षात ठेवा, फार्म प्लॅनिंगमध्ये. त्याची तुम्हाला उत्तर शोधायची असतात. म्हणजे काय की व्हॉट टू ग्रो, वेन टू ग्रो, वेअर टू ग्रो, फ्रॉम वेअर टू बाय, वेन टू बाय, इजंट इट, कुठं मार्केटिंग करायचं, कुठं सेलिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं एक काय असतं तुमचं एक क्वेश्चन्स असतात. आणि त्या क्वेश्चनच्या आन्सरला बेसिकली काय सोल्युशन्स पाहिजेत किंवा त्या क्वेश्चनला आपल्याला आन्सर जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा तुम्हाला प्लॅनिंग करायची गरज लागते. ब्रीफ द लिमिटेशन्स ऑफ फार्म प्लॅनिंग, म्हणजे फार्म प्लॅनिंगचे लिमिटेशन्स काय काय आहेत विथ रिस्पेक्ट टू इंडियन कॉन्टेक्स्ट सुद्धा तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवायचं, इंडियन कॉन्टेक्स्ट. क्वेश्चन नंबर 8 काय परत, डिफरन्शिएट बिटवीन पार्शियल अँड कम्प्लीट फार्म बजेट. अगेन फार्म मॅनेजमेंटचा टॉपिक आहे, कम्प्लीट आणि पार्शियल. हायलाइट द, बरेच वेळेला क्वेश्चन विचारला गेलेला आहे ह्याच्यावरती, पार्शियल आणि कम्प्लीट फार्म बजेटवरती. हायलाइट द स्टेप्स अडॉप्टेड वाईल प्रिपेअरिंग फार्म प्लॅनिंग अँड द बजेटिंग. 8 ते 9 स्टेप्स आहेत. बऱ्याचशा बुक्समध्ये 8 दिलेत, काही बुक्समध्ये 9 दिलेत, काही बुक्समध्ये 10 दिलेत. नॉट अन इश्यू, कुठलंही तुम्ही लिहा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. डिस्कस वेरियस ट्रेनिंग मेथड सुटेबल फॉर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन पर्सनल इन इंडिया. ट्रेनिंग मेथड्स कोणकोणते आहेत, इन सर्व्हिस असेल किंवा इंडक्शन फेज असेल, इन सर्व्हिस असेल, पोस्ट सर्व्हिस असेल. पोस्ट सर्व्हिस म्हणण्यापेक्षा बेसिकली आपण काय म्हणूया की प्री सर्व्हिस ट्रेनिंग, प्री सर्व्हिस, नॉट द पोस्ट सर्व्हिस, प्री सर्व्हिस ट्रेनिंग. एक्सप्लेन इन डिटेल अबाउट बेनेट्स हायरार्की एक्सटेन्शन प्रोग्राम इव्हॅल्युएशन मॉडेल. इव्हॅल्युएशन मॉडेल बद्दल लिहायचं आहे. लक्षात घ्या, सगळ्यात कमी ह्या वर्षी प्रश्न आल्यात ते आपण जर का टॉपिक जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की बेसिकली प्रॉब्लेम्स एक्सटेन्शन मध्ये सगळ्यात कमी प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या, एक्सटेन्शन मध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला हे थोडंसं अनालिसिस करणं खूप एक्सपेक्टेड आहे. माझ्या अंदाजानं पेपर खूप सोपा होता. 1-2 प्रश्न जर काय सोडले जे कंपल्सरी मध्ये होते ते जर सोडले तर बेसिकली हा प्रश्न पेपर खूप सोपा होता, पेपर 1. पेपर 2 बद्दल आपण पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये बोलूया. पण पेपर खूप सोपा होता. आय एम एक्सपेक्टिंग की 130-140 जर काय चांगलं जर काय पेपर लिहिला, 130-140-150 पर्यंत सुद्धा तुम्हाला इझिली मार्क पडू शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे.